ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ॲक्युपंक्चर या विनाऔषधी उपचार पद्धतीबाबत जनजागृती व्हावी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित राज्यव्यापी ॲक्युपंक्चर परिषदेला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिषदेत राज्यभरातून सुमारे 150 तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. IMA हॉल येथे पार पडलेल्या या परिषदेत ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये, आजारांचे मूळ शोधून त्यावर उपचार करण्याची पद्धत तसेच औषधांच्या दुष्परिणामांपासून बचाव यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेच्या माध्यमातून ॲक्युपंक्चर शिक्षणालाही चालना मिळत असून राज्यात या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचंही नमूद करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दीपाली परदेशी होत्या. या परिषदेत डॉक्टर रेखा शहा, डॉक्टर सुनील गांगुर्डे, डॉक्टर बापू सोनवणे, अविनाश सूर्यवंशी, श्रवण आहेर, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साई ॲक्युपंक्चर कॉलेजचे संचालक डॉक्टर दीपक शेवाळे यांनी स्वागत केले तर विलास आहिरे यांनी प्रास्ताविक सादर केले. सृष्टी आहेर आणि दिव्या थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी तज्ज्ञांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. मी डॉक्टर वैभव लुंकड. आज नाशिकमध्ये आपण साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांचा कार्यक्रम आपण अटेंड करतोय. याच्यामध्ये बरेचसे ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, ॲक्युप्रेशरिस्ट, मसाजिस्ट सगळे लोक आलेले आहेत आणि बऱ्यापैकी नॉलेज रिव्हिजन आणि एकवी ह्याच्यामध्ये आपला फरक पडलेला आहे याच्यामुळे. आणि ॲक्युपंक्चरचा प्रसार आणि प्रचार आणि आपल्या कॉलेजला ह्यामुळेच ॲडमिशन मिळणं फार जरुरी आहे, कारण की हा सगळ्यात छोटा कोर्स आहे की ज्याच्यामुळे आपण डायरेक्ट आपल्या पायावर उभे राहतो आणि हेल्थ क्षेत्रामध्ये आपण एक वेगळं नाव करू शकतो आणि पटकन उपचार देणारी पद्धती आहे ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर. त्यामुळे एक जबरदस्त आजचा कार्यक्रम होता. धन्यवाद. आज साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांच्या मार्फत नाशिक येथे कंटिन्यू ॲक्युपंक्चर प्रोग्राम जो राबवला तो अतिशय छान होता आणि ज्या ज्या मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते अतिशय वाखाणण्याजोगं होतं. असंच प्रोग्राम नेहमी साई ॲक्युपंक्चर कॉलेज यांच्यातर्फे करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि साई ॲक्युपंक्चर कॉलेज हे नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकार मान्य रिकग्नाइज कॉलेज आहे. इथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन घ्यावं अशी मी आज सगळ्यांना विनंती करतो. मी डॉक्टर RR बोडके, सिन्नर, साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये 1-2 वर्षापासून जे वेळोवेळी CAE अरेंज केले जातात त्याचा नाशिक जिल्ह्यातील ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अतिशय उत्कृष्ट असा फायदा झालेला आहे. आणि प्रत्येक CAEला चांगले तज्ज्ञ असे डॉक्टर इथं बोलवले जातात आणि त्यांचे मार्गदर्शन नाशिक जिल्ह्यातील ॲक्युपंक्चर डॉक्टरांना, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना खूप असं फायद्याचं ठरत आहेत. असेच त्यांच्या हातून कायमस्वरूपी CAEचे नियोजन होत राहावे आणि चांगलं मार्गदर्शन लाभत राहावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नमस्ते, मी डॉक्टर सुनील गांगुर्डे. मागच्या 29 वर्षापासून मी ॲक्युपंक्चरमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि आज जे साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांनी जी CAE अरेंज केली ती खूप छान सुंदर झाली. जरी 29 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल पण प्रत्येक CAEच्या वेळेस नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. आणि आता ह्या कॉलेजमधून जे कौन्सिलने रिकग्नाइज केलेला जो 2 वर्षाचा कोर्स आहे ते इतर मुलांनी करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावं. साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांच्या माध्यमातून ॲक्युपंक्चर काउन्सिलतर्फे CAE आयोजित केले जाते. CAE म्हणजे कंटिन्युअस ॲक्युपंक्चर एज्युकेशन. त्या ॲक्युपंक्चरच्या जे प्रॅक्टिस करतात त्यांना अपडेट राहावं, त्यांचं नॉलेज अपडेट राहावं यासाठी आपण CAE अरेंज करत असतो. साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण यांच्या माध्यमातून आपण ते करत असतो. त्या अनुषंगाने आजचा आपला प्रोग्राम होता CAEचा. ॲक्युपंक्चरचा प्रसार करणे, प्रचार करणे, त्याचं ज्ञान वाढवणे, ॲक्युपंक्चर कसं कामाचं आहे हे सांगणे. ॲक्युपंक्चर जिथं ॲलोपॅथीचे बरेच उपचार थांबून जातात तिथून ॲक्युपंक्चर सुरू होते, त्यामुळे ॲक्युपंक्चरचा प्रसार झाला पाहिजे.